कृष्णा 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 हरे 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 कृष्णा कृष्णा हरे राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम हरे 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 कृष्णा हरे राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 कृष्णा कृष्णा हरे हरे राम हरे 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 कृष्णा कृष्णा हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम हरे कृष्णा कृष्णा हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा कृष्णा हरे हरे पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की राजा सद्गुरुनाथ रत्नाकर महाराज की राजा महाराज की श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी आज या ठिकाणी सद्गुरु समर्थ रत्नाकर महाराज यांच्या कृपाशीर्वादाने सद्गुरु समर्थ रत्नाकर महाराज यांचे शिष्य हरिभक्त पारायण मच्छिंद्र सलगर महाराज तसेच विलास सलगर ड्रायव्हर साहेब हे दोघ जण मिळून ह्या ठिकाणी धर्मनाथ बीज ह्या ठिकाणी साजरी करतात त्या कार्यक्रमाला आपण सर्वजण ह्या ठिकाणी उपस्थित झालेले आहोत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वर लिहिली तुकाराम महाराजांनी अभंग रामदास स्वामींनी दास बोधलेला रामदास स्वामीनं मन बदलण्यासाठी 205 श्लोक लिहिले सद्गुरु समर्थ रत्नाकर महाराजांनी आपल्याला एक सांगितलं प्रपंचा करीत असताना अखंड परमेश्वराचं चिंतन करा ऐसा नामाचा तुका म्हणे जरी शिमाया करीत असताना अखंड परमेश्वराचं त्या ठिकाणी चिंतन करायचं मी आता 22 वर्ष झाले या ठिकाणी धर्मनाथ बीज या ठिकाणी करतो माझ्या आयुष्यातनं 22 वर्ष निघून गेली का वाढली माझं आयुष्य कमी झालं वाढलं नाही देवानं आपल्याला आयुष्य थोडं दिलंय थोड्या आयुष्यामध्ये भगवंताची प्राप्ती करून आपल्याला जायचं आहे म्हणून मानव जन्माला आल्यानंतर काय करायचं हे आपला पण ठरवायचं आहे क्षणोक्षणाची करावा विचार करावया फार प्रत्येक मनाला त्या ठिकाणी विचार करायचा आपण जन्माला कशासाठी आलेला आहे कोरोना तेवढं म्हटलं देवा मला वाचव तेवढं मी बाकीचं राहिलेलं आयुष्य तुला खर्ची करतो देवानं कोरोना मधनं वाचवलं आता म्हणतोय देवानं वाचवलं नाही मी जाय देव म्हणते हाय अजून मोहरा आहे अजून काळ भरपूर आहे मोहरा आहे अजून काय वेळ गेलेली नाही
संतांना अखंड भक्ती करणारा तो त्या ठिकाणी पाहिजे. मच्छिंद्र सलगर महाराजांसारखा पाहिजे. कोणाचं बी काम नाही. आपल्याला बसलं तर चांगल्या ठिकाणी उठून येतं तकडं बाहेर. उठ म्हणता येत ना त्या तकडे बसूया गप्पा मारत. माझं काय चाललंय, तुझं काय चाललंय. अरे आयुष्य गेलं का नाही? आयुष्य संपलं तर सुद्धा तुम्ही म्हणताय माझा प्रपंच सुखी झाला. अरे देव त्या ठिकाणी करताय की सगळं. जन्माला आपल्याला घातलेलं आहे सगळं देव तो त्या ठिकाणी करतो. म्हणून आज या ठिकाणी तुकाराम महाराजांचा आपण घेणार आहे. थोडक्या वेळामध्ये मी या ठिकाणी विश्लेषण करणार आहे. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली, संत दर्शनी आला पद्मनाभ जोडला, संपुष्ट हृदय पेटीत करुणी पोटी साठवू, तुका मने होता ठेवा तो या भावाचा पडला, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. आम्ही आज कशासाठी आलेलो आहे? धर्मांना नाथाची त्या ठिकाणी बीज आहे. त्यांचं दर्शन घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. संत दर्शनाचा लाभ घेण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित राहिलेलो आहोत. लाभ लय महत्वाचा आहे. आपल्या भाग्यात सुद्धा लागते. आपल्या भाग्यात जर नसेल तर आपलं भाग्य त्या ठिकाणी उजळत नाही. गुरु केला तर सुद्धा उजळत नाही. एका शिष्याला 40 वर्ष झालं गुरु केला. सगळं संपल्यावर गडी मरायला तयार झाला. आता त्या गुरुची चूक आहे का त्याची चूक आहे? आता चूक कोणाची? जमीन गेला, जिमला गेला, सगळं गेलं. अन्न नाही, पाणी नाही, काय करावं या जीवाला? आपण म्हणतोय नाम घेतलाय. अरे नाम घेऊन काय करतो? मोकळा नाम घेण्याला काय किंमत आहे? अंतःकरणापासून जो नाम घेतो की त्या ठिकाणी पवित्र होतो. मग त्यावेळेला अंतःकरण काय पाहिजे? शुद्ध पाहिजे. आत कसली घाण नसली पाहिजे. आत काया पंढरी, आत्मा हा विठ्ठल केवळ नांदितो. श्री पांडुरंग, श्री पांडुरंग 24 तास आपल्या जवळ नांदतो. मग गुरु केल्यानंतर गुरुनं आपल्याला एक सांगितलं, दिलेलं तेवढं तू नाम जप, बाकीच तू काय करू नको. त्याला प्रपंचात होतच नाही नाम जपायला. ते म्हणते माझ्या मोहर काम आहेत. एक सर्व्हिसदार होता, त्याला ₹1,00,000 पगार होता. साहेब तुम्हाला नाही, ₹1,00,000 त्याला पगार होता. मठावर यायचा, करायचा, सगळं करायचं. महाराज मी रिटायर झालो का मठाची मी सेवा करणार. काय करणार? मला मोकळा झालो मी, मला काय परत काम आहे का दुसरं? काय नाही. मग एकदा आपला तकडलं रिटायर झालो मी सगळी त्या ठिकाणी काम करणार. रिटायर झाला, सगळं झालं, वरीस गेलं, वर्षानं अजून आला. कस काय चालले आता रिटायर झाला? काय नाही हो, लहान मुलं मला घरी घ्यावं लागतील. त्याला घे ना कोण नाही तर हो, सारखं मलाच मोहर ढकेलतील. आयुष्य गेलं. करायचंय प्रपंच करायचाय. अवघाची संसार सुखाचा करीण, आनंद भरीन तिनी जाईल ग माया पंढरपुरा, बेटन मायरा पुनिया. सुखामध्ये प्रपंच करा, पण त्या पांडुरंगाला भेटण्यासाठी जावा. देव आपल्यासाठी बघत बसलेला आहे. आपल्या भाग्यात काय काय आहे, ज्याला काय न्याय ती करते.
आता आपल्याला सगळं आहे, लेकर आहे, ती मुलं आहे, आपण रत्ना दिवस पळतो. ज्याला काय नाही ती बी पळतेस का नाही? सुट्ट्या आहे का कुणाला? यात कर्म करायला सांगितले देवाने. कर्म तू कसं करतो त्याप्रमाणे तुला फळ त्या ठिकाणी देणार. म्हणून तुकोबाराया सांगतात तुमच्या भाग्यात पाहिजे. उजळले भाग्यात आवगी चिंता वारली. भाग्य कशाने आपलं उजळत? चिंता कशाची लागली पाहिजे? भगवंताच्या नामाची. संत चरणाराजा लागता सद वासनेचे बीज जळणी जाय. संतांची जर आपल्याला भेट झाली तरी सुद्धा आपलं बीज त्या ठिकाणी जाळून टाकतात. एवढी संतापाशी ताकद आहे. म्हणून आपलं भाग्य उजळायचं असेल, चिंता करायची असेल, फक्त सद्गुरु समर्थ रत्नाकर महाराजांची चिंता करायची. ज्याने आपल्याला नाम दिलेलं आहे ते नाम त्या ठिकाणी पवित्र होणार आहे. नाम तुझे नारायणा थोडी पाषाणाला पाना. नाम जपले वाल्मिकाने कुठली टोमक्याला पाणी. बघा काय सांगते तुकोबाराया. नाम जर आपण जपलं तर येव सुद्धा माघारी जायची ताकद आहे आपल्याला. पण आपण करू शकत नाही. सारखी चिंता लागली पाहिजे. संतांनी आपल्याला एक सांगितलं, तू ध्यान कर माझं, ध्यानाशिवाय मी गावत नाही. आपण म्हणतोय ध्यान करायला येईल गी, बघायला येईल गी, हाय 4 दिवस जगू दे गी. जगायसाठी आलो नाही. हे जीव कशासाठी दिलेला आहे? जनार्दन स्वामी महाराज सांगतात, सकळ जीवांचा करतो संभाळ, तू जमोकलीला ऐसा नाही. त्यानं जन्माला आपल्याला पाठवलेला आहे. सगळं आपला सांभाळ त्या ठिकाणी करतो, पण आपल्या भाग्यात पाहिजे. चिंता कशाची लागली पाहिजे तुम्हाला आता थोडक्यात सांगणार. उजळले भाग्यात आवगी चिंता वारली. चित्ता आणि चिंता ह्यात तुम्हाला फरक सांगणार. चिंता कशी लागली पाहिजे? भगवंताच्या नामाची. एक 40 वर्ष झालं गुरु केलेला होता. सगळं त्याचं त्या ठिकाणी गेलं. सगळं पाक जमीन गेली, जिन्ना गेलं, अन्न खायला काही सुद्धा नाही. काय करावं त्याला काही सुची नाही. आता या जीवाला ठेवून काय करायचं आहे म्हणून तो त्या ठिकाणी गाणगापूरला तो त्या ठिकाणी थेट गेला पळत. त्या जीवाला ठेवून काय करायचं आहे? आपण म्हणते देवा अजून 4 दिवस आयुष्य वाढव. हे ग्रस्त काय म्हणतोय? मला जीव ठेवून काय उपयोग नाही. जीव देण्यासाठी गाणगापूरला तो त्या ठिकाणी थेट गेला. आणि गेल्यानंतर स्वामी महाराजांचं त्या ठिकाणी दर्शन त्या ठिकाणी घेतलं. डोकं टेकवलं आणि स्वामी महाराजांना सांगितलं, मी आता या ठिकाणी देह अर्पण करायला तुमच्यापाशी आलेला आहे. स्वामी महाराजांनी सांगितलं, ध्येय काय सहसाची मिळाला नाही. 84 फिरणं आपण मानव जन्माला आलेलो आहे आणि तो आता माझ्या पायावरती जीव देण्यासाठी आलेला आहे. त्यामुळे स्वामी महाराजांना सांगितलं, मी आता सांगतोय ते ऐकायचं काम करायचं. त्याला सांगितलं ऐकून काय करायचं आहे? सगळं संपूर्ण आहे मी, माझ्याजवळ काय नाही. आता तुमच्या पायाला जीव दिला, मला मोक्ष प्राप्ती मिळेल. अशी मोक्ष प्राप्ती मिळते नाही मिळत. मग त्यावेळी स्वामी महाराजांना सांगितलं, दुमशेण ऋषी मुनीला 3 शिष्य होते. 3 शिष्य. किती शिष्य होते? 3. आरुण, बोध्य आणि उपवन्य. ही कथा त्या ठिकाणी दुमशेण ऋषी मुनीची कथा त्या ग्रस्ताला त्या ठिकाणी सांगतात. स्वामी महाराज ऐक म्हणले, मी सांगतोय.
ग्रस्त म्हणला ऐकून काय करू म्हणला, मोकळं काय करायचंय, तू अगोदर ऐकायचं काम कर, नंतर बघू काय असेल. मग त्यावेळेला तो ग्रस्त ऐकू लागला. म्हणले दुमशेन ऋषी मुनीला 3 शिष्य होते. दुमशेन ऋषी मुनीने अरुणाला सांगितलं शेतामध्ये जा आणि मोटर चालू करून भिजवून ये. काय सांगितलं? आपलं शेत आहे मठाचं, तर जा तू सगळं शेत मोटर चालू कर आणि शेत भिजव आणि ये. म्हणजे शिष्यानं गुरुनं सांगितलेलं शिष्यानं ऐकायचं काम करायचं. नाही ऐकलं का काय होतंय. त्यावेळी तो गेला अरुणा आणि गेल्यानंतर मोटर वगैरे चालू केली, भिजवा लागला. आणि भिजवत असताना त्याला दार तुम्ही नाही, दारच तुम्ही नाही, मोठं पाणी झाल्यामुळे दारच तुम्ही नाही. त्याला दारावर गडी झोपला. का तर काम कोणी सांगितलंय? गुरुनं सांगितलंय. सद्गुरु सारिका असता पाठीराका, इतरांचा लेखा कोण करी, राजी करता काय भिक मागे, मनाची या जोगे सिद्धी पावे. गुरुने सांगितले माझ्या का दारावर आडवा जाऊ. दुमशेन ऋषीने विचारलं अरुणाला शेतात पाठवलं, म्हणजे आला का नाही? नाही म्हणजे अजून आला नाही. दुमशेन ऋषी म्हणे गेले शेतात. बघतोय तर ही गडी दारावर आडवा झोपलाय. उठ म्हणजे. त्यावेळी त्याला बी त्या ठिकाणी आशीर्वाद दिला गुरुनं. दुसरा आता बोध्य म्हणून होता. बोध्यानं सांगितलं आपल्या शेतामध्ये जाऊन धान्य आण. काय आण? जे शेतात आपल्या पिकलेलं धान्य आहे, ज्वारी गहू काय आहे ती शेतामध्ये जा. मग त्यावेळेला एक बैल झोपला आणि तो चकडा घेऊन गेला शेतामध्ये. आणि गेल्यानंतर धान्य वगैरे त्या शेकड्यात भरलं. आणि शेकड्यात भरल्यानंतर एकच ती बैल असल्यामुळं ही थोडा चिखल होता. चिखल असल्यामुळं चिखलात अडकली गाडी. अडकल्यानंतर दुमशेन ऋषीने विचारलं मठामध्ये, अरे म्हणले बोध्य आला का नाही? धान्य आलाय सांगितलं होतं त्याला. नाही म्हणले अजून काय आला नाही म्हणले, शेतावर आलाच नाही अजून म्हणले. मग त्यावेळेला दुमशेन ऋषी म्हणे गेले शेतामध्ये आपल्या. आणि गेल्यानंतर चिखल होता. त्यानं काय केलं बोध्यानं, चिखलातनं ती निघी नाही गाडी. ह्याने काय केलं, स्वतःला त्या ठिकाणी दोर जे असतो का त्या बैलाचा दोर बांधला ह्याला. का तर आपल्याला काम कोणी सांगितलंय? गुरुने सांगितले. दोर बांधला, नरड्याला पास लावला, वडा लागला. तो वडत असताना दुमशेन ऋषी म्हणे त्या ठिकाणी आले. बोध्य म्हणले थांब थांब म्हणले जागे. काढलं दावत यानं. आणि काढल्यानंतर त्याला सुद्धा दुमशेन ऋषींना आशीर्वाद दिला. म्हणजे तुझी इच्छा सगळी पूर्ण होईल म्हणले, काय तू काळजी करू नको. आता शेवटचा शिष्य राहिला उपमान्य राहिला. उपमान्य कसा होता? साधारण 1-1.5 क्विंटलचा गडी होता. ती काय बारका गडी नव्हता. त्यांचा होता 1 ते 1.5 क्विंटलचा गडी होता. मग दुमशेन ऋषी मुनीने सांगितलं, म्हणले उपमान्य आता असं कर म्हणले, आपल्या आश्रमात सगळी जनावर आहेत. काय आहेत? जनावर आहेत. ही जनावर सगळी सोडायची, शेतामध्ये न्यायची आणि सकाळी गेले का संध्याकाळी. कळला प्रश्न? जनावर न्यायची, सकाळी गेलं का संध्याकाळी आश्रमामध्ये. चालतंय ठीक आहे म्हणला. उपन्याने सगळी जनावर सोडली, शेतामध्ये गेला. गडी मोठा असल्यामुळं मोठ्या गाड्याला सगळ्यापेक्षा डबल लागतं. त्याला डबल लागतं. मग त्यावेळेला मोठा गडी असल्यामुळं त्यानं 9 वाजता जनावर नेली, शेतामध्ये सोडली. सोडल्यानंतर इकडं तकडं बघायला लागलं. का तर भूक लागली. आता काय करायचं?
तर ते एक आडनाथ वस्ती होती, तिथं गेला, जनावर सुद्धा शेतातच गेलं. चला म्हणलं आता आपल्याला भूक लागली म्हणला, गेला तर मागटलं जेवण वगैरे, जेवण केलं. उपमाने विचार केला आजचा दिवस तर गेला म्हणलं, जा देता कशाला हो. जेवण करून आला, आपला जनावरापाशी बसला. संध्याकाळ झालं, ही जनावर मठामध्ये नेली, सगळी मठामध्ये नेली, सगळी बांधली. त्यावेळी दुष्यंत ऋषीने विचारलं, म्हणले ए उपमान्य, म्हणले तू सकाळी गेल्यावर संध्याकाळी आलाय म्हणली, त्याला काय केलं? काय नाही म्हणला, वस्ती होती म्हणला, तर त्या वस्तीवर गेलो म्हणला, खाऊन आलो म्हणला, तृप्त झालं म्हणलं. अरे तुला सांगितलं होतं काय सकाळी गेलं का संध्याकाळी? ते म्हणला आता उद्या बघूया. काय म्हणला? उद्या बघू. चालतंय, ठीक आहे म्हणले दुष्यंत ऋषी. संध्याकाळी आपली झोपला आश्रमामध्ये. सकाळच्याला उठला आणि उठल्यानंतर आता याने विचार केला, आता काय करायचं म्हणलं, आता काय अवघड जाईल. तर आता पहिल्या दिवशी गेलो, आता दुसऱ्या दिवशी येतील आपल्याला. तर ह्यानं काय केलं, बारकी जनावर आहे ती का, त्याला पेणारी जनावर ती सगळी सोडून ह्यानं घेऊन गेला शेतामध्ये. पाकस बारकी जनावर ती सगळी घेऊन गेला शेतामध्ये. 9 वाजता शेतामध्ये गेला. भूक लागल्यावर ह्यानं काय केलं, त्याला भूक लागली ना, मग ह्यानं बारकी जनावर नेसली, तिथे आईला प्यायची. त्याचा बिस्कुट आलेला त्याच्यावर तृप्त झाला. 2 दिवस गेले का बाद झालं म्हणला, भागला आपलं म्हणला. बारक्या जनावरावर गडी तृप्त झाला. संध्याकाळी त्याला अजून आश्रमामध्ये आला आणि आल्यानंतर जनावर वगैरे सगळी कुंडी आश्रमामध्ये. आणि दुष्यंत ऋषी मुनींना विचारलं, उपमान्य आज काय केलं म्हणला? आज काय नाही म्हणला, बारकी सगळी जनावर मिळती म्हणला पाक शेतामध्ये म्हणला. ती पेरल्यानंतर त्याला बिस्कुट आलेला, त्याचं ती पिऊन मी त्या ठिकाणी तृप्त झालो म्हणला. अरे तुला सांगितलंय काय, सकाळी गेलं का संध्याकाळी येईल, बघू म्हणले आता उद्या. अगं उशीर काय करू, उद्या बघू. झाला आता 2 दिवस तर गेले. आबाला फोन करा. 3रा दिवस त्या ठिकाणी आला. 3रा दिवस आला. आता काय करायचं, आता कुणीकडे जायचं नाही. 3ऱ्या दिवशी जनावर सोडली, सगळी आश्रमामधनं नेली, शेतामध्ये सोडली. आता काय करावं, काय त्याला सुची नाही. मग तत एक रुईचं झाड होतं. रुईचं कशाचं झाड? रुईचं झाड होतं. ते म्हणला बरं झालं रुईचं झाड आहे म्हणला. तत गेला आणि ती रुईचं पान आपण तोडल्यानंतर काय निघतंय त्यातनं? दूधच निघतंय, सगळं दूध. प्याला ती पेत असताना ह्याच्या दोन्ही डोळ्यामध्ये गेलं. कोणा गेलं? उपमान्याच्या डोळ्यामध्ये गेलं. त्याला दिसायचं बंद झालं पूर्ण पाक. काय करावं म्हणला आता, त्याला काय आता त्याने विचार केला, जनावर तर आता पाक सोडली, ती जनावर शेतामध्ये सोडले तर आपल्याला गुरु आता खवळील म्हणले. काय करायचं, काय काय त्याला दिशी नाही, काय नाही, काय करावं काय कळी नाही. मग त्यावेळेला असं जात असताना वाळल्या हिरीमध्ये जाऊन पडलं पाण्याची. वरणच खाली पडलं, 60-70 फुटावर पडलं खाली. पडल्यानंतर हाका मारा लागला आतनं जा. आपण करतो हाका मारायला लागलं. दुष्यंत ऋषी मुनीने विचारलं सगळ्या आश्रमामध्ये, उपमान्य आला नाही का? नाही म्हणले, अजून काय आला नाही शेतामधनं. मग त्यावेळेला दुष्यंत ऋषी आले. शेतात बघितलं तर जनावर जायची शेतामध्ये, जनावर जायची नाही. मग त्यावेळेला जनावर बघितली आणि त्यावेळेला दुष्यंत ऋषीनं पाहिलं. ए अरुण, उपमान्य म्हणले कुठं आहे म्हणले, सांग तू. उपमान्य म्हणले कुठं आहे? हा काय तू गेल्यानंतर उपमान्य म्हणला मी वाळल्या हिरीत पडलोय म्हणले, वाळल्या हिरीत पडलोय. दुष्यंत ऋषी जवळ त्या ठिकाणी आले आणि आल्यानंतर बघटलं तर मी वाळल्या हिरीत पडलोय. त्यावेळी दुष्यंत ऋषीने सांगितलं भगवंताचं अखंड चिंतन कर, स्मरण त्या ठिकाणी कर. स्मरण देवाचे करावे, अखंड नाम जपत जा. नाम स्मरण पावावे समाधान.
अखंड नामचिंतन करणारा तो त्या ठिकाणी पाहिजे. मग त्यावेळेला त्यानं चिंतन केलं, तो बाहेर आला, त्याला सुद्धा आशीर्वाद त्या ठिकाणी दिला. आणि दिल्यानंतर स्वामी महाराज म्हणले ऐकलं का? हो ऐकलं म्हणले. आता असं कर, तू आता कसं करतो रे? तुझ्या गुरुकडे तू त्या ठिकाणी जा, दुसरीकडे कुठं जाऊ नका. मग त्यावेळेला ती सांगायला जाऊन काय करायचं, मी सांगतोय ती ऐक, माझ्यावर जर विश्वास असेल तर तू जा म्हणले स्वामी महाराज. मग त्यावेळेला गेले आणि गेल्यानंतर गुरुचं त्या ठिकाणी दर्शन केलं. काय केलं? दर्शन त्या ठिकाणी गुरुचं केलं. बस म्हणले जवळ, आता बस. काय काय चाललंय काय नाही म्हणले. काय हात फिरवला पाठीवर आणि फिरवल्यानंतर काय काय चाललंय काय नाही, काय नाही म्हणले. हाय म्हणले व्यवस्थित, पण सगळं गेले म्हणले. काय माझ्याजवळ आता राहिलं नाही, शिल्लक काही सुद्धा नाही म्हणले. गुरुनं सांगितलं तू कसली काळजी करायची नाही, तुझं गेलेलं सगळं तुला मिळेल म्हणले. तुझी जमीन गेलेली मिळेल, सगळं मिळेल तुला सुख समाधानामध्ये. तू दरिद्र होता ते सगळं तुला त्या ठिकाणी मिळणार म्हणले. तू कुठली काळजी करायची नाही. मन गुरुकडे गेल्यानंतर काय मिळतं सगळं गुरु त्या ठिकाणी करतो. आपल्या जन्माला आल्यानंतर प्रपंच सुखी करायचं काम गुरु त्या ठिकाणी जरा धार काढ लाग रे. म्हणून गुरुची आठवण आपल्याला झाली पाहिजे. म्हणून उजळले भाग्यात उगी चिंता वारली. म्हणून आपल्या भाग्यात जर असेल तर आपल्याला त्या ठिकाणी मिळणार. जसं त्याला गेलेलं राज्य मिळालं, जमीन गेलेली तशी दिली गुरुनं, तसं जर आपल्याला मिळालं, गुरुची प्राप्ती करा. गुरुची प्राप्ती केल्याशिवाय आपल्याला मिळत नाही. म्हणून आपण दुसऱ्या चरणामध्ये त्या ठिकाणी तुकाराम महाराज आपल्याला दुसऱ्या चरणामध्ये सांगतात, दर्शनी आला पद्मनाभ जोडला. असा पद्मनाभ त्या ठिकाणी जोडला पाहिजे. म्हणून संत चरणाचा आपण मच्छिंद्र सलगर महाराज यांच्या घरी धर्मनाथ बीज निमित्त आपण ह्या ठिकाणी आलेला आहे. संत चरणाचा आपल्याला लाभ ह्या ठिकाणी घेण्यासाठी आलेला आहे. संत दर्शने हा लाभ, संत दर्शने हा लाभ, संत दर्शने